नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। आज आपण आलेलो आहोत रुक्मिणीनगर गणेशोत्सव मंडळ व रुक्मिणीनगर चौकात, जिथे संजय भाऊ बंड चौक म्हणून हा एक बोर्ड लावण्यात आलेला आहे। पण लोकनेतेच्या वर तर कागद चिपकवलेला आहे। ज्या माणसानं अमरावती शहरात शिवसेना काय आहे ती दाखवली आहे आणि त्याच नेतेच्या बोर्डाची साफसफाईवर कोणत्याही शिवसैनिकाचं लक्ष नाही आहे। इथं झालं एक बोर्ड आपण पाहू शकता। इथं समोर जे ग्राउंड आहे सायन्स कोर मैदान, इथेही लिहिलं आहे लोकनेते मान्य स्वर्गीय संजयजी राव बंड माजी आमदार प्रवेशद्वार। याने अमरावती शहरात जे आमदार होते संजूभाऊ बंड, त्यांच्याच चौकाची आज जे परिस्थिती झालेली आहे। आणि आपण बघू शकता की जेव्हा शिवसैनिक कोणत्याही मुद्द्यावर आक्रमक होतो, पण ह्या मुद्द्यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर आक्रमक का होत नाही। जिथं स्वतःचा फायदा आहे तिथंच आक्रमक होतात का शिवसैनिक? आज आपण बघू शकतात या बोर्डाची परिस्थिती काय झाली आहे। इथं कोणत्याही प्रकारची साफसफाई नाही आहे। इथं दारूच्या बाटल्याही पडल्या आहे। संजूभाऊ बंड हे एक असे नेते होते ज्यांनी कित्येक शिवसैनिकांना समोर आणला आहे। जे आज मोठे झाले, युवासेना जिल्हा प्रमुख झाले, महानगर प्रमुख झाले, सगळेच काही झाले। त्यांचे इकडे लक्ष का नाही? फक्त अधिकाऱ्यांवर रोप दाखवणे हेच त्यांचे काम आहे का? खूप मोठा चौक आहे हा, ज्याला नाव दिलेलं आहे स्वर्गीय संजय बंड चौक। इथून फक्त अर्धा किलोमीटर दूरीवरच संजूभाऊ बंड यांचा निवासस्थान आहे। या चौकाची अशी दुर्दशा झालेली आहे, आपण बघू शकता।